खबर महाराष्ट्र की भीड़ से है, जहां केज तालुका के जवलबन गांव में वंचितों को न्याय दिलाने के लिए केज तहसील के तहसीलदार राकेश गिड्डे ने भारी बारिश में खड़े होकर वंचित वर्ग के पारधी समुदाय के सदस्यों को न्याय दिलाया है। जब पारधी समुदाय के सदस्य तहसील कार्यालय के सामने भूख हड़ताल पर बैठे तो पारधी समुदाय के सदस्यों ने तहसीलदार राकेश गिड्डे को वंचितों से किए गए वादे को पूरा करने के लिए धन्यवाद दिया। इस बारे में विस्तृत जानकारी यह है कि पारधी समुदाय के सदस्य पिछले 4 पीढ़ियों से 11 क्रमांक 137 जवलबन केज तालुका में रह रहे थे। ये पारधी समुदाय इस स्थान पर रहता है। इससे इनके परिवार के सदस्यों की मृत्यु के बाद उनके पूर्वजों के पारधी समुदाय के रीति रिवाजों के अनुसार उनके शवों को इस गैराना में दफनाया जाता है। वहीं जगह पारधी समाज को दी गई है। इसके लिए पारधी समुदाय के लोगों ने तहसीलदार राकेश गिड्डे का आभार व्यक्त किया। वसंत सोनवणे की रिपोर्ट। काय सांगाल सर, आज आपण या जवळबनमध्ये पारधी समाजाच्या मागण्यासाठी उपोषण स्थळी जे तहसीलदार साहेबांनी शब्द दिला होता त्या शब्दाची पूर्तता झाली असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आज या ठिकाणी जवळबन या ठिकाणी गायरानामध्ये स्वतः तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांनी भेट देऊन जे पारधी समाजाच्या लोकांचं जे उपोषण होतं त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी सर्व दलित संघटनेचे कार्यकर्ते, त्या कंपनीचे पदाधिकारी तसेच गिरदावर यांनी येऊन पारधी समाजाच्या जे स्मशानभूमीचा प्रश्न होता, पारधी समाजाचा जो राहण्याचा म्हणजे घरांचा प्रश्न होता, तो प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे। त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी 10 ते 15 गुंठे जागा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि तसेच त्यांचे 40 वर्षापासून जे पूर्वज या स्मशानभूमीमध्ये त्यांचं म्हणजे अंत्यविधी केलेला होता आणि त्या अंत्यविधीसाठी त्यांना 1 गुंठा जागा 2 गुंठे जागा उपलब्ध करून दिलेली आहे। तरी या तहसीलदार साहेबाच्या निर्णयावर हे समाज आज समाधानी आहे आणि हा प्रश्न मार्गी लागला असं म्हणायला हरकत नाही। प्रत्येक वेळोवेळी दलित संघटना या पारधी समाजाच्या पाठीमागे उपोषणाला पाठिंबा देऊन इथपर्यंत आपण इथं आलेला आहात, तर काय सांगाल या वेळेस तहसीलदार साहेबांनी येऊन आपल्या ज्या मागण्या पारधी समाजांच्या होत्या या मान्य केलेल्या आहेत असं आपल्याला वाटतंय का? निश्चितच आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी तत्परतेनं त्या समाजासाठी पावसामध्ये या ठिकाणी तहसीलदार साहेब आले आणि खरं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या शब्द त्यांनी आज पाळलेला आहे आणि या दुर्लक्षित घटकासाठी त्यांनी आज या ठिकाणी जागा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। महत्वाचा प्रश्न असा होता की वेळोवेळी हे लोक उपोषण आंदोलन करत होते, त्यावेळेस आम्ही सर्व आंबेडकरवादी चळवळीतील आणि दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतील कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांची मागणी आज लावून धरली। त्याचं फलित म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या पूर्वजांच्या ज्या अस्थी होत्या म्हणजे जे स्मशानभूमीचा प्रश्न होता तो आज या ठिकाणी सुटलेला आहे। जवळपास मला वाटतं तहसीलदार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे 1 ते 2 गुंठा जागा त्यांच्या स्मशानभूमीसाठी या ठिकाणी त्यांना ॲक्वायर केलेली आहे आणि त्यांची वस्ती बसण्यासाठी या ठिकाणी त्यांना त्यांचे 20-25 घरं आरामशीर होतील अशा स्वरूपाची त्यांना जागा ॲक्वायर केली। त्यामध्ये त्यांना सुसज्ज असं समाज मंदिर या ठिकाणी होईल। त्या सर्वांसाठी त्यांना जागा या ठिकाणी ॲक्वायर केलेली आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी प्रश्न मार्गी लागला ते आम्हाला मनोमन चांगलं वाटतं की आज त्यांचा प्रश्न मार्गी लागला आणि तहसीलदार साहेब वेळ काढून या ठिकाणी पावसात का होईना पण हजर राहील।